अहम गौरव शर्मा सत्यनिष्ठतया शुद्धाकरणेन वास्तविकतया च घोषयामि निश्चितं करोमि च यत् विधेयानुसारं महामहिम महाराज्ञा एलिजाबेथ द्वितीया तस्या अनुवर्तिनाम् उत्तराधिकारिणां च प्रति अहम विश्वसनीय निष्ठावान च भविष्यामि। हा जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला तो न्यूझीलंडच्या संसदेमधला आहे। न्यूझीलंडच्या काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यामध्येच भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा हे सुद्धा निवडून आले होते आणि त्याचप्रमाणे ते निवडून आले त्यावेळेला ते आता न्यूझीलंडच्या संसदेतले सर्वात यंगेस्ट खासदार म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट बनलेले आहेत। तर तो तर एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेच, पण अजून एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर बनलेला आहे ते म्हणजे न्यूझीलंडच्या संसदेमध्ये ज्या वेळेला त्यांनी शपथ घेतली तर त्यांनी शपथ संस्कृतमध्ये घेतली। आता न्यूझीलंडची जी भाषा आहे ना माओरी भाषा, त्या भाषेमध्ये सुद्धा घेतली, पण भारताच्या प्रती त्यांचं प्रेम दाखवण्यासाठी एक प्रकारे त्यांनी संस्कृतमध्ये सुद्धा ही शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळेच आता सध्या त्यांचा शपथविधी बराचसा न्यूजमध्ये बरंचसं त्यांच्याबद्दल कौतुक केलं जातंय। ओके, मग आपल्याला लेक्चरमध्ये डॉक्टर गौरव शर्मा यांच्याबद्दल बरीचशी माहिती बघायची आहे। त्यांनी का संस्कृतमध्येच शपथ घेतली ते सुद्धा बघायचंय। त्याचबरोबर आपण भारताच्या 8व्या परिशिष्टामध्ये कोणकोणत्या भाषांचा समावेश आहे, संस्कृत भाषेचा समावेश आहे की नाही, या गोष्टी सुद्धा थोड्याशा डिटेलमध्ये बघणार आहोत। ओके, तर लेक्चर नीट लक्ष देऊन बघा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे। या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप सुद्धा डाउनलोड करून ठेवा तुमच्या फोनमध्ये, ज्यामध्ये भरपूर असं फ्री स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत सब्जेक्ट वाईज, दररोज प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात, त्यासुद्धा अटेंड करत जा। तुमची प्रॅक्टिस किती झाली आहे, तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला त्यातून तर समजणारच आहे। आणि त्याचबरोबर राज्यसेवा 2021 क्वेश्चन आन्सर रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज या बॅचेसचे सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत, तर तुम्ही नक्कीच या बॅचेसना सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता आपण तेच बघितलं की भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेमध्ये सदस्य म्हणून शपथ घेतली, त्यावेळेला त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतलेली आहे। आता तुम्ही जो सुरुवातीला व्हिडिओ बघितला ना, तो व्हिडिओ जर नीट लक्ष देऊन बघितला असेल तर तुम्हाला नीट समजलं असेल की यांनी शपथ घेताना त्यामध्ये क्वीन एलिझाबेथ यांचं सुद्धा नाव मेन्शन केलेलं आहे। आता क्वीन एलिझाबेथ का, तसं तर संस्कृत मला एवढं काही नीट समजत नाही, ज्यांनी शाळेमध्ये अभ्यास केला असेल संस्कृतचा त्यांना नीट समजलं असेल, पण त्यांनी क्वीन एलिझाबेथचं नाव घेतलं त्याचं कारण म्हणजे न्यूझीलंड एक असा देश आहे जो अजून सुद्धा इंग्लंडच्या राणीच्या अंडर येतो। ओके, म्हणजेच हा देश प्रजासत्ताक नाहीये। ओके, आपण ऑलरेडी बघा काही दिवसांपूर्वी एक लेक्चर बघितलेलं बार्बाडोस देशाबद्दल की तो क्वीन एलिझाबेथ राणीच्या अंडर नाही येत आता। ओके, त्याने पूर्ण प्रजासत्ताक म्हणून स्वतःला घोषित केलं होतं। ओके, तोच हा बार्बाडोस देश आहे। मग या व्यतिरिक्त अजून असे बरेचसे कंट्रीज आहेत जसं कॅनडा, बहामाज, जमायका, तर हे असे काही कंट्रीज आहेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जे अजून सुद्धा क्वीन एलिझाबेथच्या अंडर येतात, इंग्लंडच्या राणीच्या अंडर येतात। ओके, जे प्रजासत्ताक देश नाहीत। ओके, सो ती एक बाजू झाली। तर आता हे डॉक्टर गौरव शर्मा मूळचे कुठले आहेत तर हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूर जिल्ह्यातील आहेत। ते जेव्हा लहान होते तेव्हा 1996 मध्येच त्यांनी भारत सोडलेलं आणि भारतातून ते त्यांच्या वडिलांबरोबर न्यूझीलंडमध्ये गेलेले आणि त्यानंतर तिथेच त्यांना काय मिळालेलं, न्यूझीलंडचं नागरिकत्व। ओके, आता त्यांनी जेव्हा ही निवडणूक लढवलेली आहे तर ते हॅमिल्टन वेस्टमधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती लेबर पार्टीकडून आणि त्यातूनच ते निवडून आले आणि आत्तापर्यंतचे न्यूझीलंडच्या संसदेचे सर्वात तरुण संसद सदस्य ते बनलेले आहेत। ते फक्त 33 वर्षांचे आहेत आणि म्हणूनच ते न्यूझीलंडच्या संसदेचे तरुण सदस्य बनलेले आहेत। ठीक आहे, आणि पहिल्यांदा तर त्यांनी जी न्यूझीलंडची भाषा आहे माओरी भाषा त्या भाषेमध्ये शपथ घेतली, नंतर त्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली। आता त्यांना ना जेव्हा त्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली तर एका ट्विटर युजरने ट्विटरवर त्यांना विचारलं की चांगलीच गोष्ट आहे, पण हिंदीमध्ये का नाही शपथ घेतली, तर त्यावर त्यांनी खूप छानसं रिप्लाय दिलं की डॉक्टर शर्मांनी हिंदीऐवजी संस्कृतमध्ये शपथ घेण्याचं कारण सांगितलं। पहिला तर त्यांनी विचार केला की ती पहाडी किंवा पंजाबी भाषेमध्ये शपथ घेतील। पहाडी ही तर त्यांची स्वतःची भाषाच आहे
राईट. जसं ते कुठले आहेत, हिमाचल प्रदेशचे, राईट. पण मग नंतर त्यांनी विचार केला, जर या दोन भाषांपैकी कोणत्या एका भाषेचा मी शपथेमध्ये वापर केला तर बाकीच्यांना मी काय आन्सर करणार, मग सगळ्याच भाषेमध्ये तर मी शपथ घेऊ शकत नाही ना. मग म्हणूनच संस्कृत भाषेत शपथ घेतली. जसं भारतातल्या बऱ्याचशा भाषांचा उगम स्थान मानलं जातं ती म्हणजे संस्कृत भाषा, आणि म्हणूनच संस्कृत भाषेत त्यांनी शपथ घेतली असं ते म्हणतात. ओके. तर आता इथे तेच आहे की डॉक्टर गौरव शर्मा हे 1996 मध्ये न्यूझीलंडला गेलेले. त्यानंतर तिथे त्यांना नागरिकत्व मिळालं आणि पहिल्यांदा त्यांनी ही निवडणूक लढवली नव्हती. तर या आधी 2017 मध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली, पण यावेळेला त्यांना पार्लमेंटमध्ये स्थान मिळालेले. ठीक आहे. मग आता ना इथे अजून एक प्रश्न निर्माण होतो, डॉक्टर गौरव शर्मा हे असे पहिले व्यक्ती आहेत का की ज्यांनी संस्कृतमध्ये असं संसदेमध्ये शपथ घेतली आहे? तर नाही. याच वर्षी सुरीनामचे राष्ट्रपती, आता सुरीनाम कुठे ना ते मी तुम्हाला आधी सांगते. तर आधी आपण वर्ल्ड मॅपवर येऊया, भारतापासून सुरुवात करूया. भारतापासून थोडं जाऊया आपण आफ्रिका खंडात, त्यानंतर अंटार्क्टिक महासागर, त्यानंतर दक्षिण अमेरिके खंडामधला एकदम लहानसा सेंट गुयाना आणि गुयाना या 2 देशांमध्ये हा देश आहे, ते म्हणजे सुरीनाम. ठीक आहे. तर या देशाचे राष्ट्रपती म्हणून नेमणूक झालेली चंद्रिका प्रसाद संतोखी यांची, आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा संसदेमध्ये म्हणजे सुरीनामच्या संसदेमध्ये त्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली होती. ओके. त्यावेळेला ही न्यूज सुद्धा बरीचशी चर्चेमध्ये होती. आणि आत्ता डॉक्टर गौरव शर्मा हे सेकंड असे भारतीय वंशाचे सदस्य आहेत किंवा भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत की ज्यांनी इतर राष्ट्राच्या संसदेमध्ये संस्कृतमध्ये शपथ घेतलेली आहे. ओके. मग आता जर आपण संस्कृतबद्दल एवढं बोलतोच आहे, तर भारताची राज्यभाषा संस्कृत आहे का? संस्कृतला राज्यभाषेचा दर्जा आहे का? परिशिष्ट 8 नुसार हा प्रश्न सुद्धा तर निर्माण झाला पाहिजे. परिशिष्ट 8 कशाशी संबंधित आहे? तर आपल्या भारताच्या कार्यालयीन किंवा अधिकृत भाषेशी. ओके. सो आपल्याला आता पुढे थोडंसं आपण कार्यालयीन भाषेचा अभ्यास सुद्धा करून बघूया आणि बघूया की संस्कृत ही आपली कार्यालयीन भाषा आहे का. तर एक म्हणजे भारतीय घटनेचा भाग 17 मधील कलम 343 ते कलम 351 कार्यालयीन भाषेविषयी तरतुदी आहेत. आता कार्यालयीन भाषामध्ये म्हणजे ते संघाची भाषा म्हणजेच केंद्राची भाषा, प्रांतीय भाषा, प्रांतीय कार्यालयीन भाषा, न्यायालयीन कार्यालयीन भाषा, तर याबद्दलच्या सगळ्या तरतुदी कलम 343 ते कलम 351 मध्ये दिलाय. जर आपण स्पेसिफिकली संघराज्य राज्यभाषेबद्दल बघितलं तर त्याच्या तरतुदी कलम 343 आणि कलम 344 मध्ये देण्यात आलेला आहे. मग यामधलं सर्वात महत्त्वाचं जर कलम आपण बघितलं तर ते म्हणजे कलम 44(1) आहे. ओके. कलम 44(1) नुसार जर आपण बघितलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे संविधान सुरू झाल्यापासून 5 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी राष्ट्रपतींनी एका आयोगाची स्थापना केली पाहिजे. आता या आयोगामध्ये सदस्य कोण असू शकतात? तर आयोगाचे एक अध्यक्ष असतील आणि 8व्या अनुसूचीतील भाषांचे प्रतिनिधित्व करणारे काही सदस्य असतील. ओके. मग हे सदस्य एकत्र येऊन काही शिफारसी करतील की 8व्या अनुसूचीमध्ये अजून कोणकोणत्या भाषा असल्या पाहिजेत, तसंच हिंदी भाषेचा वापर कसा करण्यात आला पाहिजे, अधिक वापर करण्यात आला पाहिजे. जसं हिंदी भाषेवरून जसं हिंदी पूर्ण भारताची राष्ट्रभाषा असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं, पण नक्कीच जे साऊथकडचे म्हणजेच दक्षिणेतले जे राज्य आहेत त्यांनी हिंदी भाषेला स्वतःची भाषा किंवा कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारायला नकार दिलेला आहे. ओके. आणि म्हणूनच त्यानंतर अशा तरतुदी करण्यात आल्या, जर समजा 1, 2, 3 असं एकापेक्षा जास्त राज्यांना मिळून जर हिंदी व्यतिरिक्त कोणती भाषा त्यांच्या दरम्यान वापरायची असेल तर ती वापरू शकतात. पण जर आपण थोडंसं उत्तरेकडे बघितलं तर सर्वात जास्त हिंदी भाषिकच राज्य आहेत. ओके. मग त्यांची कार्यालयीन भाषा ही मोस्टली हिंदीमध्येच आहे. पण जर समजा जे राज्य असेल की जिथे इंग्रजीमध्ये किंवा त्यांच्या इतर लँग्वेजमध्ये कार्यालयीन भाषा चालते, ओके, आणि काही हिंदी भाषिक राज्य आहेत, तर त्या 2 राज्यांमध्ये जर एखादं कार्यालयीन भाषा किंवा कोणतेही जर व्यवहार व्हायचे असतील तर ते कसे केले जातील? समजा इथे मध्य प्रदेश आहे जे हिंदी भाषेमध्ये सगळे व्यवहार करतं आणि इथे तमिळनाडू आहे, तमिळ भाषेमध्ये समजा सगळे व्यवहार करते. मग या 2 भाषांमधला व्यवहार कसा चालेल कागदपत्रांवर? तर तिथे त्यांच्या भाषेव्यतिरिक्त इंग्लिश भाषेचा सुद्धा वापर करण्यात आला पाहिजे. ओके.
तर या काही गोष्टी आहेत कलम 344 बद्दल, त्या तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर कलम 51 सुद्धा महत्त्वाचं आहे. कलम 51 मध्ये देण्यात आले की हिंदी भाषेचा प्रसार होण्याची तरतूद आहे, जेणेकरून ती भारतीय संमिश्र संस्कृतीतील सर्व घटकांच्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून काम करू शकेल. ओके, जसं आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याची जसं खूप वेगळी वेगळी भाषा आहे, राईट ना. मग एक कोणती तरी सिमिलर भाषा असली पाहिजे की ज्यामुळे लोक एकमेकांबरोबरचं जे भाषण आहे, संभाषण आहे, ते योग्य रीतीने करू शकतील. प्रत्येकजण आपली मतं योग्य रीतीने मांडू शकतं आणि प्रत्येकापर्यंत ती भाषा पोहोचली पाहिजे. आणि म्हणूनच हिंदी भाषेचा जास्तीत जास्त विकास करावा असं कलम 351 मध्ये देण्यात आलेलं आहे. पण कलम 351 नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे हिंदी भाषेला घेऊन, कारण की बरेचसे जे साऊथचे राज्य आहेत त्यांनी या गोष्टीला नकार दिलेला आहे. ठीक आहे, मग आता परिशिष्ट 8 मध्ये सध्या किती भाषा आहेत हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेला नेहमीच विचारलं जातं. तर सध्या परिशिष्ट 8 मध्ये, अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषा आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी. तर बघा, मराठी ही पहिल्याच म्हणजे ज्या सुरुवातीच्या भाषा होत्या मूळ घटनेमध्ये त्यामध्येच आहे. नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत. तर संस्कृत भाषा आहे का, इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. संस्कृत भाषेचा समावेश आपल्या परिशिष्ट 8 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. तर आता या 22 भाषा आहेत, त्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात, कारण की परीक्षेला जर विचारला गेला, मल्टीलायनर्समध्ये विचारल्या जाऊ शकतात, तुम्हाला त्यावेळेला आल्याच पाहिजेत. मग आता सगळ्या भाषा घटनेच्या सुरुवातीपासून एवढ्या 22 भाषा आहेत का, नाही. तर त्यावर सुद्धा आयोग नेहमीच प्रश्न विचारत असतो. 14 भाषांचा प्रारंभिक घटनेत म्हणजेच मूळ घटनेमध्ये समावेश होता. त्यानंतर परिशिष्ट 8 संबंधित पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली, ती म्हणजे 21वी घटना दुरुस्ती 1967 मध्ये, आणि त्यानुसार सिंधी भाषेचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. ओके, तर हे लक्षात ठेवा. पहिली घटना दुरुस्ती कोणती करण्यात आली परिशिष्ट 8 मध्ये, तर 21वी. त्यानंतर 1992 मध्ये 71व्या घटना दुरुस्तीने अजून 3 भाषांचा समावेश केला. पहिल्यांदा एकच भाषा सिंधी, त्यानंतर 3 भाषा कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. त्यानंतर 2003च्या 92व्या घटना दुरुस्तीने अजून 4 भाषा ॲड करण्यात आला, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. ओके, तर हे लक्षातच ठेवा. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. परीक्षेला जसे इयर्स आहेत, कितवी घटना दुरुस्ती आहेत, कोणत्या भाषा ॲड करण्यात आल्यात, त्यावर प्रश्न विचारले जातात. ओके, आणि इथे आपल्याला काय समजतंय की मग परिशिष्ट 8 मध्ये आतापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, किती वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे, तर 3 वेळा. हे सुद्धा तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. मग आता आपण 8व्या परिशिष्टाबद्दल तर बघितलेलंच आहे. थोडंसं संस्कृत भाषेचं ओरिजिन कुठे ना ते सुद्धा माहिती करून घेऊया. जसं संस्कृत भाषा ही एक जुनी इंडो आर्य भाषा आहे, खूपच जुनी आहे, किंवा या भाषेचं उगमस्थान म्हटलं जातं की जे सप्त सिंधू चा प्रदेश आहे तिथून झालेला आहे. ठीक आहे, वेदांमध्ये याचा उगम झालेला दिसतो आणि संस्कृत भाषेलाच देववाणी असं सुद्धा म्हटलं जातं. देववाणी याचा अर्थ काय होतो, ते म्हणजे देवाची वाणी, देवताची वाणी. म्हणजेच काय असं मानलं जातं की ब्रह्मदेवताने निर्माण केलेली ही भाषा आहे. ब्रह्मदेवताने काही गुरूंना ही भाषा शिकवली आणि त्या गुरूंकडून इतर शिष्यांना ती भाषा देण्यात आली. ओके, आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मानल्या जातात. आणि जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली संस्कृत भाषेचा उगम किंवा जे लिखाण काम करण्यात आलेले ते ऋग्वेदात, त्याला आपण वैदिक संस्कृत असं म्हणतो, जे ऋग्वेदामध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्याला. आणि त्याच नंतर अभिजात संस्कृत. आता इथे वैदिक संस्कृत आणि अभिजात संस्कृतमध्ये काय फरक आहे, तर ऋग्वेदामध्ये जे संस्कृत आहे ते एकदम तुम्ही म्हणू शकता प्रॉपर संस्कृत आहे, जुनं संस्कृत आहे. आणि अभिजात संस्कृत याला क्लासिकल संस्कृत असं सुद्धा म्हटलं जातं. तर या क्लासिकल संस्कृतची जी सुरुवात आहे ती पुढे पाणिनी यांचं जे व्याकरणाचं पुस्तक होतं अष्टाध्यायी, या ग्रंथापासून क्लासिकल संस्कृतचा विकास होताना आपल्याला दिसतोय. जसं जे सगळं कालिदास वगैरेची नाटकं होती तर ती जी लँग्वेज होती ना ती वैदिक संस्कृत नव्हती, तर ती अभिजात संस्कृत होती. ओके, तर आय होप तुम्हाला या गोष्टी इथे समजल्या असतील. आता बरीचशी इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. फक्त मला आता सांगा, आपण न्यूझीलंडबद्दल बोललोच आहोत, तर न्यूझीलंडच्या सध्याच्या म्हणजे आता ज्या निवडणुका झाल्या
तर त्यामध्ये ज्या पंतप्रधान निवडून आल्या त्यांचं नाव काय. आपण त्यावर सुद्धा लेक्चर्स घेतलेले आहेत बरेचसे. सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.